मी दीपिका तुमचे स्वागत करते मराठी चस्कावर। आजचा एपिसोड बघायला खरंच खूप मजा आली आहे। रंजकता वाढवणारा आजचा एपिसोड होता आणि खरंच जे कोणी सगळे जण बोलत होते की सूरजला डोकं नाहीये, त्याला त्याची मतं नाहीये, त्याला गेम खेळता येत नाही, त्या सगळ्यांना खूप चांगली चपराक आज मिळाली आहे। एकंदरीतच म्हणजे आजचा जो काही सांगकाम्या आणि मालकाचा टास्क सुरू होता आणि त्यात सूरजने ज्या प्रकारे जिंकून दाखवलंय, खरं तर जान्हवी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे फाईट देत होती, पण सूरज ज्या प्रकारे जान्हवीला डिस्टर्ब करताना आपल्याला बघायला मिळाला, सो हे एकंदरीत बघणं खूप छान वाटलंय आणि मजा आली आहे या दोघांचा टास्क बघायला। सो पहिलाच टास्क सूरज आणि जान्हवी खेळले कालच्या त्या एपिसोड नंतर। सो सूरज आणि जान्हवीला तो मनोरा रचायचा होता, लगोरी बनवायची होती, तर तिथे त्यांना घेऊन येताना आणि इथे संचालक होते डीपी आणि पॅडी दादा। सो डीपीने सूरजला इतक्या चांगल्या प्रकारे डिरेक्ट केलं की असं कर तसं कर आणि सूरज ते प्रॉपरली ऐकत सुद्धा होता आणि थोडा कलरमध्ये थोडा एकदाच कन्फ्यूज झाला, पण त्यानंतर त्याने त्याचा गेम चोख बजावलाय। अगदी खूप चांगल्या प्रकारे तो गेम झालाय। जान्हवीला खूप धाप लागली होती, ते अगदी सूरजच्या शक्तीसमोर जान्हवी खरं तर खूप चांगल्या प्रकारे फाईट देत होती, पण तिला सुद्धा बऱ्याच धाप लागली सूरजला ती फाईट देताना। इवन तिच्या डोक्याला मार देखील लागलाय, बुक्कीत टेंगूळ दिले अगदी, म्हणजे आधी अंकिताला एकदा टास्क मध्ये दिला होता आणि आता जान्हवीला तो मिळालाय, त्याच्यामुळे टेंगूळ काढून देण्याचा त्याचा जो काही क्रम सुरू आहे तो त्याने ठेवलाय चालू आणि शब्दाला जागलाय सूरज असं म्हणायला हरकत नाहीये। आणि मजा आली हा टास्क एकंदरीतच बघायला। खूप छान प्रकारे हा टास्क खेळून सूरजने त्याच्या टीमला जिंकून दिलंय। या सांगकाम्या आणि मालकाच्या या टास्क मधून त्याच्या टीमला मालक बनवलंय सूरजने। बरं, त्याच्यानंतर झालं असं की अभिजित आणि वर्षा हे दोघंच खेळाडू उरले होते आणि अभिजित त्यांच्या लेग इंजरीमुळे ते खेळू शकत नव्हते, त्यामुळे बिग बॉसने सांगितलं की वर्षा यांच्या समोर तुम्ही कोणता नवीन कंटेस्टंट तुमच्या टीम मधला देऊ इच्छित आहात का? तर नुकतीच जान्हवी खेळून आली होती, त्यामुळे अंकिता गेमसाठी हो म्हणाली आणि त्याच्यामुळे मग अंकिता आणि वर्षाताई या एकमेकींच्या समोर आल्या। खरं तर ही फेरी सुद्धा तितकीच रंजक आणि छान झाली। या दोघी एकमेकींसमोर खूप चांगल्या प्रकारे एकमेकींना लढताना दिसल्या। वर्षाताई त्यांच्या स्टाईलने तिथे त्यांच्या प्रकारे घोरपडीच्या स्टाईलने तिथे त्या मनोऱ्यावरती लगोरीवरती त्या बसल्या होत्या, त्या काही उठायचं नाव घेत नव्हत्या, तरी सुद्धा अंकिता तिथून त्यांना रिक्वेस्ट करत होती की मी तुम्हाला कोणत्या प्रकारे बाजूला करू, तुम्हीच सांगा कोणती पद्धत आहे तुमची। अशा प्रकारे अंकिता तिथे त्या डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होती, पण डीपी दादा अंकिताला ज्या प्रकारे तिथे टॅकल करत होते आणि वर्षाताईंना ज्या प्रकारे तिथे बसून राहायला सपोर्ट करत होते किंवा तिला सांगत होते, ते बघायला खरंच मजा आली। म्हणजे वर्षाताई अक्षरशः अंकिताच्या पायाला लपेटून बसल्या होत्या, तरी सुद्धा अंकिता तिच्या प्रकारे म्हणजे खरं तर हा गेम आहे त्याच्यामुळे या गोष्टी होणारच, पण तरी सुद्धा अंकिताने तितकाच नॉर्मली गेम खेळला असं मला तरी दिसले। आता त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? अंकिताचा हा वर्षाताईंसमोरचा गेम 1:1 झालाय का, किंवा तुम्हाला वाटतंय का की अंकिताने जरा जास्तच जोर लावला वर्षाताईंसाठी, असं देखील तुम्हाला वाटतंय का? ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा। हा टास्क इथेच संपला आणि सांगकाम्याची टीम अभिजित, अंकिता, जान्हवी या सगळ्यांवर आली। पॅडी दादा हे सगळे होते ते सांगकाम्या ठरले आणि बाकीची सूरजने जिंकवून दिल्यामुळे सूरजची टीम ही मालक ठरली। बरं, त्याच्यानंतर तिथे जेवणाची ड्युटी बाकी होती, त्यामुळे जेवणाची ड्युटी ऑफकोर्स सांगकाम्यांवर येणार होती। सो सांगकामे कामाला लागले, कारण मालक टीम तर अशी मस्तपैकी सोफ्यावर जाऊन झोपले होते। तर इथे वर्षाताई बसल्या होत्या सोफ्यावरती। जान्हवी म्हणाली की मी आता तुमचे ऑफिशियली पाय दाबू शकते। सो जान्हवी वर्षाताईंचे पाय दाबत होती तिथे, मग अंकिता सुद्धा थोड्या वेळाने तिथे आली। अभिजित किचन मध्ये होते आणि तिथे निक्की त्यांना सांगत होती की असं असं करा, तसं तसं करा, असा चहा बनवा, ही चहा पावडर घ्या, अशा प्रकारे चमचा टाका, अरबाजच्या कप मधून मला चहा द्या, अरबाजचा कप धुवून मला चहा द्या, हे सांगताच जरा तिथे मस्तपैकी नोकझोक सुरू होती अभिजित आणि निक्कीची। बरं, तिथे हे सगळं सुरू होतं,
पण डीपी दादा यामध्ये तितका काही मालक असलेला उत्साह दाखवत नव्हते. ते त्यांचा गेम खेळून, त्यांचा टास्क खेळून, त्यांच्या टीमला जिंकवून बाजूला जाऊन झोपले होते. खरं तर त्यांना त्यांच्या घरची खूप आठवण येते हे बघायला मिळते, पण त्यातही त्यांना या गेममुळे थोडं जरा स्ट्रिक्ट वागावं लागते ही गोष्ट त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येते. त्याच्यामुळे ते जरा बाजूला झाले होते. तिथे अंकिताला वाटलं की हे आपल्यावरती रुसले आहेत की काय. सो अंकिता त्यांना जेवणाचं ताट घेऊन बाल्कनीत गेली. ते हल्ली बाल्कनीतच झोपणं प्रेफर करतात, बऱ्याचदा बाल्कनीच्या त्या सोफ्यावरती झोपणं बऱ्याचदा प्रेफर करतात. त्याच्यामुळे माहीत नाही आता डीपी दादा इतके वेगळ्या झाल्यासारखे का वागतात. नक्कीच त्यांना त्यांच्या घरच्यांची आठवण येते, पण ते त्यांचा गेम खूप चांगल्या प्रकारे दाखवताना आपल्याला बघायला मिळत आहेत. सगळं चालू होतं आणि त्यात मग सकाळ झाली आणि मग निक्की गार्डन एरियामध्ये फेऱ्या मारत होती आणि त्यात ती खूप गोष्टी बोलत होती की या सगळ्यांना मला कामं सांगायची होती, पण आता मीच मालक झाली आहे, त्याच्यामुळे मीच आता सगळ्यांना कामं सांगणार आहे, असा तिचा एक ऑरा होता. आणि तिथे फिरत फिरत खूप काही बोलताना दिसली आणि बाजूला अंकिता झोपलेली होती आणि ती सगळं हे ऐकत तर होती, पण थोड्या वेळाने घरात सगळे बोलायला लागले होते. तर तिथे पुन्हा एकदा हा मुद्दा बघायला मिळाला जिथे अंकिता ने असं ऐकलं, असं तिचं म्हणणं होतं की निक्की असं म्हणालीये की अभिजितला फुटेज मिळतं जेव्हा तो निक्की सोबत असतो, म्हणजे अभिजित बऱ्याचदा दिसतो जेव्हा तो निक्की सोबत असतो, असं एकंदरीत निक्कीचं म्हणणं होतं असं अंकिता तिथे म्हणाली त्यांना. आणि त्याच्यावरून मग तिथे थोडी वादावादी बघायला मिळाली. त्याच्यावरून त्यांच्यातलेच जरा निक्की इथे म्हणत होती की मी तुझ्या घरी येऊन एका पायावर उभी राहून 10 लाख देईन जर हे माझं मी बोललेलं खरं असेल तर. तर इथे मस्तपैकी गेम बघायला मिळालाय एकंदरीतच. म्हणजे अंकिता तिथे काड्या लावायचा थोडं प्रयत्न करत होती, कारण अभिजित आणि निक्की या दोघांची जी काही नोकझोक सध्या सुरू झाली आहे आणि अभिजित सुद्धा अरबाज गेल्यापासून अंकिताला बाजूला करून निक्की सोबत बऱ्याचदा राहू लागले आहेत. त्याच्यामुळे बघूया आता एकंदरीत पुढे काय बघायला मिळतंय. सो हे सगळं झालंच आणि जान्हवी आली होती गार्डन एरियामध्ये कॉफी घेऊन. तर तिथे डीपी दादा बसले होते. डीपी दादांना विचारलं की तुम्हाला काही हवंय का. यावरती डीपी दादा म्हणाले की ना मला माझ्या आईची खूप आठवण येते, त्याच्यामुळे तुझ्याकडे एखादी स्टोरी असेल तर तू सांग. तर याच्यावरती जान्हवीने तिची इमोशनल स्टोरी सांगितली की तिचे वडील जेव्हा ती लहान होती त्यावेळेला तिच्या वडिलांकडे तिच्या शाळेची फी भरायला पैसे नव्हते, त्यामुळे तिचे वडील त्यांचं रक्तदान करायचे आणि त्याच्यातून पैसे मिळवायचे. पहिल्यांदा एका हाताचं रक्तदान करायचे, पण त्याच्यानंतर ते पुन्हा जेव्हा दान करायला जायचे तेव्हा ते तोंडावर रुमाल बांधायचे, कारण पुन्हा लगेच रक्तदान करता येत नाही, त्यामुळे ते पुन्हा रक्त द्यायचे दुसऱ्या हाताचं. अनेक दिवसांनंतर ही गोष्ट तिच्या घरच्यांना, तिच्या आईला वगैरे कळाली. त्याच्यामुळे अशा प्रकारे त्या रक्ताच्या पैशांमधून त्यांनी तिचं शिक्षण केलंय असं जान्हवीने तिथे इमोशनल तिची स्टोरी सांगितली. आणि ती तिथे म्हणत होती की माझे वडील अजूनही तसंच काम करतायत, त्याच्यामुळे मला त्याच्यातून त्यांना बाहेर काढायचंय असं जान्हवी हे म्हणाली आहे. हे काय माहिती, एक इमोशनल स्टोरी तिने तिथे सांगितली आहे डीपी दादांना. पण वेअर ॲज तुम्ही एक अनसीन अनदेखा जान्हवीचा बघाल, ज्या वेळेला संग्राम यांनी जान्हवीला विचारलं होतं की तुझ्या मुलाचं मग कसं असतं, तर यावरती जान्हवी म्हणाली आहे की माझ्या मुलाला मी त्याचे कोणतेही कपडे रिपीट होऊ देत नाही. प्रत्येक आठवड्याला त्याचे घरचे कपडे वेगळे असतात, त्याचे बाहेरचे घालायचे कपडे वेगळे असतात. त्याच्यामुळे त्याचा फुटबॉलवरचा खर्च देखील वेगळा असतो, त्याचे शूज पण वेगळे असतात. त्याच्या पूर्ण एका शालेय शिक्षणावर आम्ही त्याला खूप खर्च करतो, त्याचे लाड देखील खूप पुरवतो असं तिथे जान्हवी म्हणत होती. म्हणजे आम्ही तिथे पैसा बघत नाही अशा सगळ्या गोष्टी ती तिथे सांगताना दिसली संग्राम तिला सांगत होते की आपल्या मुलांवर एवढा खर्च करणं योग्य नाहीये, कारण त्यांचे लाड अति होतात आणि त्यांना पुढे आपण नको काही एखाद्या गोष्टीसाठी म्हटलं की त्यांना त्याचा राग येतो. त्याच्यामुळे संग्राम त्यांना चांगल्या प्रकारे सांगत होते. बरं, जान्हवीच्या या दोन गोष्टींमध्ये खूप तफावत मला तरी आढळली आहे. ती तफावत तुम्हाला आढळते का? कारण तो अनसीन अनदेखा तुम्ही आजही बघू शकताय, इवन आजचा एपिसोड तुम्ही बघितलाय. त्याच्यामुळे नक्की जान्हवीचं म्हणणं काही आहे की आता जेव्हा शेवटच्या टप्प्यात बिग बॉसचा हा सीझन आलाय, त्यामुळे एखाद्या प्रकारे सिंपती मिळवण्याचा प्रयत्न सुरू झालाय का असं तुम्हाला देखील वाटतंय का? बरं, हे सगळं आहेच, पण त्याच्यानंतर सुरू झाला ठणाणा.
ठणाणा म्हणजे निक्की स्टाईलने जरा ठणाणा सुरू झालं. निक्कीने जरा बघितलं इकडे तिकडे, कारण डीपी भाऊंनी एका कामाला सांगितलं की मला आज फ्रीज खाली करून हवाय, कारण बऱ्याचशा गोष्टी फ्रीजमध्ये अनेक दिवसांपासून तिथे ठेवल्या गेल्या होत्या. त्यामुळे डीपी दादाने तिथे त्यांना सांगितलं की मला फ्रीज खाली करून हवाय, कारण मला अजून बाकीच्या गोष्टी फ्रेश आहेत त्या ठेवायच्यात, कारण बऱ्याच शिळ्या वस्तू अनेक दिवसांपासून तिथे ठेवण्यात आल्या होत्या. त्यांचा रोग अगदीच वर्षाताईंकडे होता, कारण वर्षाताई यांनी खूप गोष्टी आतमध्ये बनवून ठेवल्या होत्या तशाच. त्या तरी शिळ्या गोष्टी खात नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं तिथे, पण त्यांनी त्या बाकीच्या सगळ्यांसाठी बनवल्यात असं त्यांनी सांगितलं, म्हणून त्यांनी ते तिथे ठेवल्यात. बरं, त्यांनी बनवलं होतं फ्रूट सलाड, ज्याच्यामध्ये दही वापरलं जातं, आणि हे दही जवळपास म्हणजे ही सलाड एकंदरीतच ना 2 दिवसांअगोदरचं होतं आणि ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण दही आहे ते शेवटी म्हणजे काही ना गोष्टी करून त्या फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा, ते खराब होणारच. त्याच्यामुळे 2 दिवस ते दही आणि ते सलाद एकंदरीत तिथेच ठेवल्यामुळे ते खराब झालं होतं आणि त्याला एक वास मारायला लागला होता त्या पदार्थाला. आणि वर्ष त्यांचं असं म्हणणं होतं की मी घरातल्या सगळ्यांसाठी बनवलंय, पण त्यांनी ते कोणालाच विचारलं नाही की तुम्ही खाणार आहात का. ही गोष्ट त्यांनी कोणालाच विचारली नाही. त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्यांना काढून अक्षरशः फेकाव्या लागल्यात. पुन्हा 2 गोष्टी त्यांनी खरं तर बनवल्या होत्या. एक अननसाचं काहीतरी गोष्ट बनवली होती, फ्रूट सलाड अक्षरशः बनवलं होतं आणि ते फायनली फेकावं लागलंय. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आज बघायला मिळाल्या आहेत. आणि मग इथे निक्कीने तिचा ठणाणा घातला. सो या सगळ्या तर आहेत, पण दुसऱ्या बाजूला किचनमध्ये जान्हवी आणि अंकिता यांना थोडी मरगळ आली होती. बरं जो काही टास्क पार पडला त्या टास्कमध्ये या दोघींनाही ना खूप शारीरिक शक्ती तिथे वापरण्यात आली होती. त्याच्यामुळे आणि पुन्हा एकदा ही सगळी कामं त्यांच्यावरच येऊन पडतात आणि त्या गोष्टीमुळे त्यांना कुठेतरी ते वाईट वाटत होतं की आपणच सगळी ही कामं करायची आहेत. त्याच्यामुळे आता ही सगळे लोक तर बसून खाणार आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल नव्हती या गोष्टी तिथे करताना. तर हे तिथे बघायला मिळालं होतं. बरं, पण ही गोष्ट इथवरच थांबली नाही. बिग बॉस यांनी पुन्हा एकदा नवीन टास्क दिला. अगदी रात्र गाजवली आहे या टास्कमध्ये. जवळपास 2:30 वाजेपर्यंत हा टास्क चालू होता असं म्हणायला हरकत नाहीये. खरं तर हा टास्क घरच्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचा होता. प्राइज मनी मिळवून देणारा हा टास्क होता. तब्बल 25 लाख रुपये अशी प्राइज मनी बिग बॉसच्या विजेत्याला सुरुवातीला जाहीर झाली होती. पण आता ही प्राइज मनी कशा प्रकारे कंटेस्टंट मिळवू शकतात, टिकवू शकतात असा हा टास्क डिझाईन करण्यात आला होता. मागच्या सीझनला सुद्धा हा टास्क होता. सो या सीझनला सुद्धा हा असा टास्क आहेच. चक्रव्यूह आहे बिग बॉसचं आणि त्या चक्रव्यूहात फ्लॅग्स लावण्यात आले आहेत 20,000 रुपयाचे. मध्ये चक्रव्यूहाच्या वीट ठेवण्यात आली आहे सिल्वर कलरची, ज्याच्यावर 50,000 आहेत. आणि जेव्हा तुम्ही चक्रव्यूह पार करून बाहेर याल तर त्यावेळेला 2 लाखाची प्राइज मनी असलेलं गोल्डन कलरची वीट होती. तर असं काहीसं चक्रव्यूह असणार होतं. जोड्यांमध्ये टास्क पार पडणार होते. एका स्पर्धकाच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली असेल तर दुसरा स्पर्धक ऍक्टिव्हिटी एरियामध्ये स्क्रीन बघून त्या स्पर्धकाला डिरेक्ट करेल की कशा प्रकारे तुम्ही फ्लॅग घेऊन त्या विटा मिळवून एंड पर्यंत निघताय आणि त्याच्यावरती तुम्ही किती प्राइज मनी कमावताय. तर असा काहीसा टास्क डिझाईन करण्यात आला होता. तर या वेळेला पहिली जोडी गेली ती म्हणजे जान्हवी आणि डीपी दादा यांची. तर इथे जान्हवी चक्रव्यूहात गेली आणि डीपी दादा तिला डिरेक्ट करत होते. पण इथे झालं असं की ते फ्लॅग्स मिळवण्याच्या नादात जान्हवी त्या चक्रव्यूहाच्या बाहेरच येऊ शकली नाही. त्याच्यामुळे बाहेर जी गोल्डन कलरची वीट ठेवली होती 2 लाखाची, ती वीट काही त्यांना पहिल्या डावाला मिळाली नाही. त्याच्यामुळे पहिल्या डावात या दोघांनी मिळून 1,30,000 एवढी प्राइज मनी मिळवली आहे. तर तिथे मग त्यांच्यामध्ये जरा वाद झाले, कारण हा पहिलाच डाव होता. त्या डावात अगदीच म्हणजे कशा प्रकारे फ्लॅग्स ठेवण्यात आले आहेत, कशा प्रकारे ते फ्लॅग्स घ्यायचे आहेत, ते कोणत्या रेंजवर आहेत हे माहीत नव्हतं. इवन बाकीच्या गोष्टी सुद्धा की कोणत्या टाइमला आपण एंडला जायचंय, त्या चक्रव्यूहामधून कसं बाहेर निघायचंय ते 2 मिनिटाच्या या 2.5 मिनिटाच्या या टाइम मध्ये. सो या गोष्टीमुळे पहिल्या डावात तरी 1,30,000 ही एवढी प्राइज मनी मिळाली. तर दुसऱ्या डावात अभिजित आणि अंकिता हे दोघं जण गेले होते. इथे बिग बॉस यांनी मस्तपैकी टॉन्ट मारला अंकिताला की आता तरी विश्वास ठेवाल ना अभिजित वरती.
सो इथे त्यांच्यामध्ये जरा नोकझोक बघायला मिळाली. त्यानंतर अंकिता चक्रव्यूहात गेली होती, अभिजित तिला डिरेक्ट करत होते. तर इथे ही दुसरी फेरी त्या मनाने बरीच चांगली गेली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण इथे सुरुवातीलाच मला तरी वाटत होतं की जरा फ्लॅग घ्यावेत, पण तो मोह त्यांनी टाळला. त्यांनी लगेचच बाहेर यायचा रस्ता बघितला, फक्त ती सिल्वर एकच वीट उचलून. तो इथे या जोडीने 3,15,000 एवढी रक्कम मिळवली होती आणि ते एवढी रक्कम मिळवून अगदी काहीतरी 1 मिनिट बाकी होतं. त्या 1 मिनिटातच 1.5 मिनिटातच हा टास्क त्यांनी कंप्लीट केला होता. पण 1 मिनिट होतं, त्यामुळे जरा थांबायला हरकत नव्हती असं म्हणायला वाटत नाहीये. सो इथे त्यांनी तो चान्स घेतला नाही. पण 3,15,000 मिळवून ते दोघं जण बाहेर आले. त्याच्यानंतर वर्षाताई आणि निक्की हे दोघं जण आत गेले होते. इथे जरा वाटलं की वर्षाताई जरा गडबड घालू शकतात, पण असं काही अजिबात झालेलं नाहीये. वर्षाताईंनी निक्कीला बऱ्याच चांगल्या प्रकारे डिरेक्ट केलं. पण झालं असं की त्या फेऱ्या चक्रव्यूहाला जाताना निक्की गेली बऱ्यापैकी, पण जेव्हा ती मध्ये आली ती 50,000ची वीट उचलायला, तर त्यावेळेला ज्या विटेच्या खालचा जो बॉक्स होता तोच बॉक्स फक्त निक्कीने पकडला. ती वीट पलीकडे जाऊन पडली होती आणि ती दोघींच्याही लक्षात आली नाही. वर्षाताईंना ती कळली नाही. त्याच्यामुळे निक्की फक्त तो बॉक्स हातात घेऊन, काही फ्लॅग्स हातात घेऊन ती बाहेर आली आणि 43 मिनिट्स बाकी होते. निक्की तिथेच रडायला लागली, कारण 43 मिनिट्स बाकी होते, मी अजून फ्लॅग्स घेऊ शकत होते असं तिचं तिथे म्हणणं होतं. ती तिथे ऑलरेडी खूप रडत होती. तरी बिग बॉसने विचारलं की किती प्राइज मिळवले. तिच्या डोळ्यावरची पट्टी निघाली तेव्हा तिला कळलं की मधला जो सिल्वर कलरचा 50,000ची वीट होती ती आपण उचललेलीच नाहीये, तर तिच्याऐवजी आपण बॉक्स उचललाय. त्याच्यामुळे 50,000 ऑलरेडी यांच्या हातातून गेले होते. त्याच्यामुळे निक्की आणि वर्षा या दोघींच्या जोडीने 2,88,000 एवढी प्राइज मनी मिळवली आहे. बरं, इथे निक्की खूप रडली आहे. तिला स्वतःच्या त्या गोष्टीवरती खूप राग येत होता. अगोदर ती वर्षाताईंना खूप ब्लेम करत होती, पण तिथे बसल्यावरती ती या गोष्टी म्हणाली की ही सगळी चूक माझी आहे. सो एकंदरीत असं झालंय. आणि त्यानंतर आता सूरज आणि पॅडी हे दोघंच जण उरले आहेत. आता हे दोघं मिळून कशा प्रकारे हा टास्क पूर्ण करतायत हे उद्याच्या भागात बघायला नक्कीच मजा येईल. पण असं वाटतंय की सूरज ना त्या एंड पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. तिथे टायमर दाखवण्यात आलाय आणि सूरज त्या एंड वरती तिथेच आहे असं दिसतंय. तरी पण नेमकं काय झालंय ते आपल्याला उद्याच्या भागातच बघायला मिळेल. तर सगळे मिळून किती प्राइज मनी मिळवतायत ते आणि उद्याच्या भागात नेमकी किती प्राइज मनी मिळाली आहे ते आणि बघायला एकंदरीत मजा येईल. सो तुम्हाला काय वाटते की किती प्राइज मनी आता मिळवू शकतील हे सगळे जण मिळून? त्याचबरोबर तुमचे टॉप 3 कोण असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच अपडेट जर जाणून घ्यायच्या असतील तर मराठी चस्काला नक्कीच फॉलो करा. थँक्यू सो मच.